आर्टिकल 1 मध्ये इंडिया इज भारत, इंडिया दॅट्स कॉल भारत, इंडिया दॅट इज भारत. आणि संविधान सभेमध्ये यावर बरंच खल झालं आणि आपल्या संस्कृतीला साजेसं भारत या नावाला बाबासाहेब आंबेडकरांनी मान्यता मिळवून दिली. आणि हे नाव त्यांनी भारतीय संस्कृतीमधलं घेतलं का? भगवद्गीतेमध्ये सुद्धा ग्लानिर्भवती भारत शब्द आहे, किंवा शिवाजी महाराजांवर लिहिलेला पहिला ग्रंथ हा शिवभारत आहे, म्हणून भारत भारत इट्स कॉल भारत. आता तुम्ही किती म्हटलं का अखंड हिंदू राष्ट्र, कसं होणार आहे अखंड हिंदू राष्ट्र? या देशामध्ये राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या देशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, पारसी, शीख, ईसाई या 18 पगड जाती गुन्ह्या गोविंदाने नांदतात, म्हणूनच हा देश भारत आहे. पण एका धर्माचं राज्य इथं प्रकट होऊ शकत नाही. आणि जर ते किती कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची सर्वात मोठी अडचण भारतीय संविधानाची आहे. आणि जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत देश नष्ट करणाऱ्या लोकांचे मनसुबे सभापती महोदय पूर्ण होणार नाहीत. स्वराज्य आणि संविधान या दोन गोष्टी परस्पर पूरक आहेत. आज मी बराच वेळ बोललो, आपण असताना मला बोलायला संधी दिली. सदाभाऊ, माझ्या आवडीचा विषय आहे शेतकरी आणि संविधान, आणि मला सदाभाऊ तुमचं ऐकायचं आहे अध्यक्ष. त्याच्यामुळं सभापती येत आहेत ना, थांबा ना एक शेवटचं. सदाभाऊ, मी तुम्ही आणलेलं अमर हबीब यांचं पुस्तक मी पण आणलं, शेतकरी विरोधी कायदे. तर परिशिष्ट 9 वर मी बोललो, पण त्यापेक्षा अधिक विस्तृत तुम्ही बोला, कारण तुमचं शेतकऱ्यांबद्दलचं अभ्यास खूप चांगला आहे. हिंदू मुसलमान हा जर भेद असता, मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर आमिर खान नावाचा ऍक्टर काल तिथे गेला होता बघा, आमिर खान, पाणी फाउंडेशन. त्यांनी पाहिलं नाही की हा धर्म वेगळा आणि माझा धर्म वेगळा. अमिताभ बच्चननी पण जावं. जया भादुरी त्यांच्या काय, जया बच्चन टीका करतात सरकारवर, पण जया बच्चन, अमिताभ बच्चन आपल्याला महाराष्ट्राने शेतकऱ्यांनी तुमचे पिक्चर पाहिले, कुली, नटवरलाल, अमर अकबर अंथोनी, हे सगळे. आणि तो शेतकरी बिचारा मरतोय, त्याच्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाही. पण आमिर खानचं कौतुक केलं पाहिजे, त्याचा जात धर्म त्याने पाहिला नाही. शेतकरी हाच माझा धर्म, शेतकरी हीच माझी जात. सुरेश भटाच्या 4 ओळी आहेत सदाभाऊ, फार सुंदर आहेत. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, शेतकरी म्हणतो, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली, जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. हा तो बायबाप शेतकरी, हा तो कष्टकरी शेतकरी. या शेतकऱ्याचे कष्ट सभापती महोदय, संविधानाला 75 वर्ष होत आहेत. आपण सुद्धा एका शेतकऱ्याचे पुत्र आहात, म्हणून शेतकरी मायबाप जगला पाहिजे, त्याच्या बालाला भाव मिळो, MSP नुसार त्याच्या शेतमालाची खरेदी हो, आर्थिक विषमता नष्ट हो, आणि शिक्षणाचं बाजारीकरण. सभापती महोदय, लाख लाख रुपये डोनेशन देऊन एकीकडे आपण भारतरत्न पुरस्काराकरता महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावाच्या शिफारशीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला, आणि दुसरीकडे शिक्षणाचाच बाजार काही लोकांनी प्रायव्हेट कोचिंग क्लासेसने लावला, त्याच्यावर सुद्धा बंधनं आणा. शेतकऱ्याची मुलं प्रचंड हुशार असतात, शेतकऱ्यांची मुलं प्रचंड हुशार असतात. तुम्हाला सांगतो, बंडी हाकलणाऱ्याला तुम्ही हेलिकॉप्टर द्या, तो चालवेल, पण हेलिकॉप्टरला वाल्याला म्हणा तू बंडी हाकलून दाखव, ते नाही जमणार. शेतकऱ्याची मुलं प्रचंड हुशार असतात, पण त्याचा पैशाचा मोठा प्रॉब्लेम असतो. सभापती महोदय, आर्थिक विषमता नष्ट होईल अशी अपेक्षा करतो. आणि भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षावर प्रस्तावाला बोलण्याकरता मला संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय बळीराजा, जय संविधान. बिल कालपासून लंबित आहे, लहान बिल आहे, 2 मिनिटाचे आहे. मी आपली अनुमती त्याचे बिल मांडतो प्लीज. आपण